पराभूत उमेदवारांना स्वीकृत म्हणून संधी नाही, मंत्री चंद्रकांत पाटलांनी स्पष्टीकरण दिलं। पुण्यात स्वीकृत नगरसेवक पदासाठी आता मोठं लॉबिंग सध्या सुरू आहे। स्वीकृत नगरसेवक पदासाठी इच्छुकांची धाकधूक वाढलेली आहे। पराभूत उमेदवारांना स्वीकृत नगरसेवक होता येणार नाही, आता मंत्री चंद्रकांत पाटलांनी स्पष्ट केलेलं आहे। धाराशिव जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदावर शिवसेनेनं दावा केलाय। भाजपच्या तोडीस तोड आमच्या जागा आल्या। जिल्हा परिषदेवर शिवसेनेचा अध्यक्ष झाला तर आनंदच आहे, धाराशिवचे शिवसेना संपर्क प्रमुख राजन साळवी यांनी विधान केलंय। जेडीपी अध्यक्षपदावरून शिवसेना आणि भाजपमध्ये टेन्शन वाढण्याची शक्यता आहे। आनंदाने समाधानी आहे। या जिल्हा परिषदवरती शिवसेना भाजपा राष्ट्रवादी अजितदादांची वर्चस्व सिद्ध झालेलं आहे। 55 जागांपैकी 19 ठिकाणी बीजेपी आहे, 15 ठिकाणी शिवसेना आहे, राष्ट्रवादी 6 ठिकाणी आहे। म्हणजे 55 पैकी 40 ठिकाणी शिवसेना भाजपा राष्ट्रवादी अजितदादांची महायुती आलेली आहे। ह्याचा अर्थ असा आहे की पुन्हा एकदा या संपूर्ण जिल्हा परिषद वर्चस्व हे महायुतीचं आहे। अनिल देशमुखांच्या संदर्भात कथित मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी लेखापालांना दिलासा मिळत नाही। सनदी लेखापालांना खटल्यातून मुक्त करण्याचा अर्ज कोर्टानं फेटाळलाय। सचिन वाझेवरील खटला रद्द करण्यासही आता कोर्टानं नकार दिलेला होता। सांगली जिल्हा परिषदेमध्ये सत्ता स्थापनेचा प्रयत्न करणार काँग्रेस आमदार विश्वजित कदम यांनी दावा केला। राष्ट्रवादी शरदचंद्र पवार आणि काँग्रेस मिळून सत्ता स्थापन करणार, काँग्रेस आमदार विश्वजित कदम यांनी दावा केलेला आहे। जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये मला असं वाटतं सांगलीच्या जनतेने सत्ताधारी पक्षाच्या विरोधात हा कौल दिलेला आहे आणि एकूण मला 18 राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शरद पवार गट आणि काँग्रेसचे 11 आणि महायुती मधील शिवसेना उबाटा असे 1 म्हणून आम्ही जवळजवळ 50% पोहोचलेलो आहेत आणि मला असं वाटतं की हा जनतेचा कौल फार चांगला आहे। या कौलचं आम्ही निश्चितच स्वागत करतो। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।